मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये जीआरची प्रतिकात्मक होळी करणार, जाहीर सभेचंही आयोजन। मराठीसाठी एकत्र व्हा, शिवसेना भवन परिसरामध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटामार्फत बॅनरबाजी। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम। विरोधक चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष। नारायण राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत। जेलवारी, मारामाऱ्या, मर्डर सगळं झालंय। नारायण राणेंच्या राजकीय आलेखावर बोलताना मंत्री भरत गोगावलेंचा धक्कादायक टिपा। मर्डर करून उंचीवर जाता येत नसतं, नाहीतर गँगवॉर करणारे राजकारणामध्ये आले असते, अशा पद्धतीचं वक्तव्य करणं दुर्दैवी। मुख्यमंत्री असताना नारायण राणेंची प्रशासनावर वचक होती। गोगावलेंच्या विधानावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। पंढरपुरात लाखोची रांग, मात्र आमदार बांगरांचं व्हीआयपी फरमान। माझ्या 21 कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन द्या, मंदिर समितीला पत्र। आमदार संतोष बांगरांच्या पत्रानं वारकऱ्यांमध्ये तीव्र संताप। मुख्यमंत्र्यांकडून व्हीआयपी दर्शन बंदच्या सूचना, पण आमदार ऐकेनात। पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध। पहिलीपासून हिंदी सक्तीची असावी, या मताचे आम्ही नाहीच। तिसऱ्या भाषेचा 5वीपासून विचार करावा, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। मराठीचा मुद्दा युतीसाठी नांदी ठरू शकतो। पालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येतील का, यावर चर्चा सुरू। खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। मराठीची सक्ती आहेच, हिंदी विरोधाच्या नावानं उद्या उर्दू सक्तीची मागणी करतील। ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नितेश राणेंची पोस्ट। 11वीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, शिक्षण संचालनालयाकडून परिपत्रक जारी। आदित्य ठाकरेंनी 11वीची गुणवत्ता यादी जाहीर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। अमरावतीमध्ये पोलीस अधिकाऱ्याची हत्या। दुचाकीवरील पोलीस अधिकाऱ्याला कारनं उडवल्यानं अधिकाऱ्यावर शस्त्रानं वार करत हत्या। हत्येनंतर 5 ते 6 हल्लेखोर फरार, एका संशयित आरोपीला अटक। बीडच्या खासगी क्लासेसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग करणारे आरोपी ताब्यात। विजय पवारसह प्रशांत खाटोकरला अटक। परभणीमध्ये पावसाची दडी, पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। भर पावसाळ्यामध्ये तुषार सिंचनच्या साह्यानं पिकं वाचवण्याची शेतकऱ्यांवर वेळ। डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागली, जूनपासून नवा दर लागू होणार। मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम राबवणार। जालना रोड, जळगाव रोडसह बीड बायपास, पैठण रोड, पडेगावात कारवाई होणार। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी। गोदावरी नदीला आलेला पूरही ओसरला, मात्र नदीकाठच्या नागरिकांना दक्ष राहण्याचं आवाहन। कोकण गोव्यासह घाटमाथ्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट। पुण्यातील घाटमाथ्यावर पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। पंतप्रधान मोदी 2 जुलैपासून 5 देशांच्या दौऱ्यावर। ब्राझीलमधील ब्रिक्स परिषदेमध्ये सहभागी होणार। इंग्लंड विरुद्ध पहिल्या T20 सामन्यामध्ये भारतीय महिला संघाचा 97 धावांनी विजय। स्मृती मानधनाची शतकी खेळी, तर गोलंदाज एन श्रीचरणीच्या नावावर सर्वाधिक 4 विकेट्स। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।